उत्तर प्रदेशात रणधुमाळीत सर्वाधिक चर्चेचा मुद्दा कुठला असेल तर तो आहे मोकाट जनावरांचा। यूपीच्या गावागावात सध्या हा डोकेदुखीचा विषय बनलाय आणि त्यावरून राजकारणही भलतच रंगले। पाहुयात निवडणुकीतल्या या सर्वात संवेदनशील विषयावर एबीपी माझाचे प्रतिनिधी प्रशांत कदम यांचा हा विशेष रिपोर्ट। झुंड के झुंड है एकदम से, बाजार में बिके फिर कटे और कोई ऑप्शन तो है नहीं। खेत में रहता है, परेशान रहता है और चूक जाओ तो जान से भी मार देते हैं। निवडणूक म्हटलं की अनेक मुद्दे चर्चेमध्ये असतात, पण उत्तर प्रदेशच्या या निवडणुकीमध्ये सगळ्यात महत्त्वाची समस्या मुद्दा कुठला असेल तर तो म्हणजे मोकाट जनावरांची समस्या। तुम्ही कल्पना पण करू शकणार नाही इतका हा प्रश्न इथल्या शेतकऱ्यांसाठी गंभीर बनलेला आहे। पुढच्या टप्प्यामध्ये ज्या 60 मतदारसंघामध्ये मतदान होतंय त्यापैकी 50 मतदारसंघामध्ये तर प्रमुख समस्या कुठली असेल तर ही मोकाट जनावरांची समस्या। काय नेमकी कारण आहेत ज्यामुळे गेल्या 5 वर्षांमध्ये ही समस्या वाढलेली आहे, सरकारचे कुठले निर्णय कारणीभूत ठरले आणि शेतकऱ्यांना त्यामुळे किती त्रास होतोय हे आपण या रिपोर्टमधून समजून घेणार आहोत। हीच मोकाट जनावरं आता शेतातील पिकांची नासधूस करतायत, तर अनेकांचे अपघातात जीवही जात आहेत। उत्तर प्रदेशमधल्या रस्त्यावरती आणि अनेक शेतांमध्ये सुद्धा तुम्हाला अशा पद्धतीने मोकाट जनावरांच्या झुंडे दिसतात। संपूर्ण देशभरातली जर आकडेवारी पाहिली तर अनेक राज्यांमध्ये मोकाट जनावरांची संख्या कमी झालेली आहे। फक्त उत्तर प्रदेश हे एकमेव राज्य आहे ज्या ठिकाणी मोकाट जनावरांची संख्या गेल्या 5 वर्षांमध्ये जवळपास 17% वाढलेली आहे। कहीं तार में कट जा रहे हैं, कहीं रोड पे लड़ जा रहे हैं, कहीं क्या हो रहा है, कहीं क्या हो रहा है। एक से एक जख्मी सांड घूम रहे हैं। तो मतलब उस गौ हत्या से बेहतर है, जैसे यहीं पर एक्सीडेंट हुआ था सांड का, यहाँ से वहाँ तक कम से कम 500 मीटर में गाय सांड पूरा बिथर गया था रोड से। या समस्येचे मूळ शोधायचं झाल्यास आपल्याला 5 वर्ष मागे जावं लागतं। योगी सरकारने ज्यावेळी गोवंश हत्या बंद केली तेव्हा हत्या तर सोडाच, पण गायींसोबत क्रूरता केली तरी जेलमध्ये जावं लागेल असा इशारा होता। त्यामुळे एक प्रकारे या कायद्याची दहशत बसली। 3.5 बीघा चखियां है, उसमें भी नुकसान होते रहते हैं। हम बहुत परेशान, हम गरीब मने पेट के रोटी ढूंढे कि तार घेरावे। हमारे पास सरकारी सर्विस नहीं है, ना कोई व्यवसाय उतना है कि हम उससे जी लिए। आवारा पशु दिन भर और रात भर आकर के खेत में खा जाते हैं। हम लोग तार वार से घेरे रहते हैं, उसके बाद भी नहीं बचा पाते हैं, रखवाली करनी पड़ती है। यूपीतली ही समस्या लोकांच्या मनात नाराजी निर्माण करते, त्यामुळे पंतप्रधानांनाही त्याबद्दल सभेत वक्तव्य करावं लागलं। गोवंश हत्येवर बंदी आणल्यानंतर सरकारने गोशाळा स्थापन केल्या, पण प्रत्यक्षात वस्तुस्थिती काय आहे ते तुम्हीच बघा। जी आम्ही माहिती घेतली, एका जनावरासाठी जवळपास 35 रुपये दिले जातात दिवसभराचे, जे की खूप कमी आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना योग्य अन्न पण या ठिकाणी मिळत नाही आणि त्यामुळे ही समस्या जी आहे ती अशा पद्धतीने वाढत गेलेली आहे। एकीकडे म्हणजे जर नियोजन व्यवस्थित केलं नाही तर तुम्ही नैतिकतेच्या दृष्टीने काही निर्णय घेता, मात्र त्याचा प्रत्यक्षात शेतकऱ्यांना कसा तोटा होतो याचं सगळ्यात मोठं उदाहरण जे आहे ते आपल्याला या मोकाट जनावरांच्या समस्येच्या माध्यमातून पाहायला मिळतं आहे। जी जनावरं दूध देत नाहीयेत, भाकड आहेत, ती जनावरं शेतकरी सोडून देत आहेत। गोहत्या बंदी कायदा असल्यामुळे या जनावरांचं काय करायचं हा एक प्रश्न आहे आणि त्यामुळे ही संख्या जी आहे ती वाढत चाललेली आहे। उत्तर प्रदेशच्या गावागावामध्ये शेतामध्ये अशा पद्धतीची मचाणं दिसतात, ज्या ठिकाणी शेतकऱ्यांवर 24 तास या जनावरांपासून आपलं शेत वाचवण्यासाठी पहरा देण्याची वेळ आलेली आहे। समस्या यही है कि सुबह हम लोग को 5 बजे आना पड़ता है। यहाँ पे जैसे बंदर अंदर हैं, सुअर हैं, सब आ जाते हैं। जैसे दिन में पूरे दिन हम लोग को यहाँ पे रुकना पड़ता है, कितना भी धूप हो यहाँ पे मतलब रहना ही रहना है। और शाम को 6 बजे तक हम लोग को रहना पड़ता है। अब यहाँ भी है खेत और घर पे भी है। अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी अशा पद्धतीने तारेची कुंपणं जी आहेत ती लावलेली आहेत। जे मोठे शेतकरी आहेत त्यांना अशा पद्धतीचं कुंपण परवडतं, मात्र छोटे शेतकरी हे लावू शकत नाहीत। अनेक शेतांमध्ये मचाणं केलेली आहेत आणि तिथं अगदी रात्रभर
लोकांची ही ड्युटी आहे की तिथं जाऊन फक्त या मोकाट जनावरांच्या वरती लक्ष ठेवणं, कारण शेतीचं जे नुकसान होतं ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतं. अनेकांनी तर या त्रासाला कंटाळून सुद्धा शेती सोडली आहे असं इथले गावकरी सांगतायत. या समस्येवर अनेक ठिकाणी ग्रामस्थांमध्येही नाराजीचा सूर उमटतोय. अरे ये सब अपन जौन खुला साढ़ है इनका अपन इनका प्रबंध करे और जौन नहीं उठावत उनके ऊपर हुआ करे कार्रवाई की. तुम गांव में बीमारी फैलावत है ये सब. रात को रखाना पड़ता है, दिन में भी रखाना पड़ता है. अच्छा, हाँ, तो एक आदमी पूरा उसके पीछे लगाना पड़ता है. पीछे लगाना पड़ता है, फिर भी चढ़ जाते हैं. अच्छा, हाँ, और चूक जाओ तो जान से भी मार देते हैं. भाई मारू भी तो होते हैं. काही दिवसांपूर्वी बाराबंकी इथं योगी आदित्यनाथ यांची एक प्रचार सभा होती. त्यावेळी तर संतप्त शेतकऱ्यांनी अशा मोकाट जनावरांचे झुंड त्या ठिकाणी त्या सभेमध्ये सोडलेले होते. शिवाय अनेक नेत्यांच्या सभामध्ये सुद्धा अचानकपणे हे मोकाट सांड जे आहेत ते घुसल्याच्या देखील घटना घडलेल्या आहेत. आणि त्यामुळं या संपूर्ण घटनांनी त्रस्त असलेले शेतकरी आपला कौल मतदानामध्ये काय देत आहेत हे पाहावं लागेल. धोरण बनवताना तुम्ही ग्राउंड रियालिटी लक्षात घेतली नाही तर त्याचा सामान्यांना कसा त्रास होतो याचं हे अत्यंत बोलकं आणि जिवंत उदाहरण म्हणायला हवं. कॅमेरामॅन प्रवीण दीक्षितसह प्रशांत कदम, एबीपी माझा, बस्ती, उत्तर प्रदेश. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.